महिला सुरक्षित आहे का? हा प्रश्न 2026 मध्ये देखील विचारावा लागतो ही खरंच शोकांतिका आहे. याचं कारण म्हणजे पुण्यातील शिवाजीनगरमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार. डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग केला आहे. पाणी मागण्याचा बहाणा करत एक डिलिव्हरी बॉयने महिलेचा विनयभंग केला आहे. हा प्रकार पुण्यात घडला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने घरासाठी काही सामान मागवलं होतं. या ऑनलाईन सामानाची डिलिव्हरी घेऊन एक व्यक्ती 6 मार्च रोजी सायंकाळी 5च्या सुमारास आला. या डिलिव्हरीसाठी तरुणीने दरवाजा उघडला, पार्सल स्वीकारले. यानंतर डिलिव्हरी बॉयने पाणी मागितले. तरुणी पाणी घेऊन आली तेव्हा डिलिव्हरी बॉयने मर्यादा ओलांडली. तरुणीच्या हाताला स्पर्श करत "तू सुंदर दिसतेस" असं म्हणत तिच्याशी गैरवर्तणूक केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली. त्यावेळी घरात त्यांना बाळ आणि सासू होत्या. ही घटना तरुणीने तात्काळ आपल्या पतीला सांगितली. दोघांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर डिलिव्हरी ॲपमधील माहिती तपासून त्याची ओळख पटवली. श्रीधर कांबळे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आज महिला दिन आहे. महिला दिनाच्याच दिवशी महिला सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झालं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.